हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज मंगळवार आहे आणि आज मला देवपूजेला थोडासा वेळ लागणार होता, म्हणून मी देवपूजा राहू दिली. म्हटलं निवांत करूयात. कारण आजपासून रुटीन चेंज झालं, त्यामुळे मग आपल्याला रुटीन चेंज झालं की सगळी कामे व्यवस्थित वेळेनुसार करायला लागतात. आपलं रुटीन जे राहतं ते मुलांच्या आणि मिस्टरांच्या यांच्या टायमिंगनुसार राहतं. ते ड्युटीला केव्हा जातात, त्यांना टिफिन वगैरे बनवून द्यायचा, मुलांचं शाळेचा टायमिंग राहतो, त्यानुसार आपलं पूर्ण रुटीन ठरवावं लागतं. आपल्याला कामाचा वेळ वगैरे ठरवावा लागतो आणि नंतरच आपलं रुटीन सेट होऊन जातं. तर आजपासून आमचं चेंज झालं. रोज असं होतं की माझं निवांत मी काम आवरायचे, मला 12 वाजायचे काम पूर्ण आवरण्यासाठी. सकाळी पटकन मी वेदांतला 2-3 पोळ्या आणि पटकन होईल अशी भाजी बनवून द्यायचे, कारण तो 7:30ला घराच्या बाहेर जातो. कधी कधी स्नॅक्स पण बनवून देते, पण जास्त करून पोळी भाजीच मी टिफिनसाठी त्याच्यासाठी बनवते. आणि वेदांचा असं आहे, तो कांदा, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे टाकलेल्या भाज्या खात नाही, पालेभाज्या खात नाही. मग जास्त करून बटाटा, भेंडी किंवा वांगे अशीच भाजी बनवण्यात येते त्याच्यासाठी. नाहीतर 1-2 स्नॅक्स किंवा डोसा, पराठा बनवून देते आणि त्याला काढून देते पटकन. आणि तो गेल्याच्या नंतर मग सगळं झाकून वगैरे ठेवून देते, चहा वगैरे प्यायचा आणि निवांत थोडा वेळ आराम करून नंतर 9-9:30ला मी पुन्हा कामाला लागते. कारण गरम गरम चपाती वगैरे खायला आवडतं, थंड झालेलं तेवढी आवडत नाही म्हणून. आणि अंघोळ वगैरे पुन्हा काव्याचा आवरायला थोडा वेळ लागतो. काव्या 7:30-8 वाजता उठते, मग तिच्यात खूप वेळ जातो तिचा आवरण्यामध्ये. आणि मग 9:30 वाजले की पुन्हा आमची वेगळी भाजी बनवते, पोळ्या वगैरे बनवून घेते. वेदांत आमची भाजी खात नाही, म्हणजे आम्ही कधी पातळ बनवतो, कधी कांद्याची पात, पालेभाजी. मग तो खात नाही, त्याच्यामुळे त्याला वेगळीच बनवावी लागते. आणि मग 9:30ला स्वयंपाकाला लागला तर मग माझं बाकीचं काम आवरायला मला बरोबर 12 वाजून जातात आणि मग वेळ भेटत नाही जास्त दुसरं काही करण्यासाठी. त्यामुळे माझं रोजचं रुटीन असं ठरलेलं होतं की निवांत एकदम दगदग वगैरे करून काम नाही करायचं, हळूवार कामं चालू राहायची. पण आता असं झालं की मिस्टरांच्या ड्युटीचं टायमिंग चेंज झाला, त्यामुळे रुटीन माझं पूर्ण चेंज होऊन गेलं. मग म्हटलं आता यांना लवकर ड्युटीला जायला लागणार आहे, तर आपण काय करत जाऊ, रोज ज्या 2 भाज्या बनवायच्या त्याऐवजी एकच भाजी टिफिनसाठी पण आणि घरीसाठी पण बनवूयात आणि तीच भाजी वेदांतला टिफिनला देऊयात म्हटलं. आणि त्यामुळे माझा वेळ पण वाचेल, कामं पण पटपट होऊन जातील म्हटलं. आणि यामुळेच माझं आज सकाळी 10:30 पर्यंत सगळं काम आवरून झालेलं आहे. आत्ता 10:30 वाजले आणि आत्ता म्हटलं की आपण देवपूजा करूया. देवपूजा आज केलीच नव्हती लवकर, नाही तर रोज काय होतं 8:30 9:30 वाजेपर्यंत देवपूजा होऊन जाती. तर आज कलशातलं मला पाणी पण बदलायचं होतं. जो आपल्याकडे कुलदेवीचा कलश स्थापन केलेला राहतो त्यातलं ते तांदूळ पण बदलायचे होते. कधी 15 दिवसाला बदलते, कधी पौर्णिमा असेल तेव्हा बदलते किंवा शुक्रवारी मंगळवारी बदलते. म्हणजे जसं आपल्याला वेळ भेटेल तसं बदलते. असं ठराविक दिवस नाही की दर मंगळवारचे मंगळवारी बदला किंवा शुक्रवारचे शुक्रवारी, असं नाही. कधी मंगळवारी बदलते, कधी शुक्रवारी बदलते. आणि देवाऱ्याच्या खालची साफसफाई वगैरे पण करायची होती, तर मग थोडा वेळ पण लागणार होता, म्हणून देवपूजा राहू दिलेली होती. आणि ते तांदूळ जे आपण कलशाच्या खालचे काढतो प्लेटमध्ये वगैरे ठेवलेले, त्याची एक खीर बनवायची होती. मग म्हटलं ती पण तुमच्यासोबत शेअर करूयात, निवांत असं आपलं काम आवरूयात आणि नंतर देवपूजा करून घेऊयात. चला तर आता तुमच्यासोबत पण शेअर करते, मी देवपूजा वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर खिरीची जी रेसिपी आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करते. आज छान अशी देवपूजा करून घेतलेली होती आणि रोजच्यासारखं काव्याने तिच्या पप्पांनी जाऊन मला फुलं आणून दिली. कधी कधी भेटतात, कधी कधी नसतात. कलश पण चांगल्या प्रकारे असं व्यवस्थित मांडून घेतला, तांदूळ वगैरे बदलून घेतले. मला या कलशाला ना जो मुखवटा राहतो तो मुखवटा आणायचा, पण आमची कुलदेवीचा मुखवटा म्हणलं आणू, तर सासूबाईंना विचारूयात अगोदर आणि त्यानंतर घेऊन येऊयात म्हटलं. कारण छान वाटतं थोडंसं अजून पाहायला, पूर्ण देवीचं रूप आल्यासारखं दिसतं. आणि ही जे त्या दिवशी मी रांगोळ काढायचे जे साचे आणले होते त्याचीच काढलेली आहे. खूप छान नाजूक असे होते. मग म्हटलं आज ट्राय करून बघूयात कसे निघतात ते. तर छान रांगोळी पण निघालेली होती. देवपूजा वगैरे आवरून घेतली. थोडासा वेळ लागतो कारण देव स्वच्छ वगैरे करण्यासाठी, पण आज पटकन झाली होती. त्यानंतर हे कलशाच्या खाली आणि अन्नपूर्णेच्या वाटीमध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत ते दोन्ही घेतले. थोडेसे तांदूळ काढून पाखरांसाठी वगैरे ठेवले, कारण पूर्ण तांदूळ शिजवायचे नाहीत, थोडेसे पाखरांसाठी वगैरे काढून ठेवायचे. आणि हे गाईचं तूप आहे. आम्ही जास्त गाईचं वगैरे तूप खात नाहीत, पण रेसिपीसाठी 1-2 वेळेस मी आणलं होतं, पण चांगलं लागलं म्हणून घेतलं. नाहीतर गाईचे कोणतेच पदार्थ आवडत नाही आहेत.
आणि हे तांदूळ जे आहेत चाळून वगैरे स्वच्छ करून घेतलेत. आता तुमच्याजवळ कोणते तांदूळ असतील ते तुम्ही घ्या, देवाचेच तांदूळ घ्यावेत असं काही नाही. आणि तांदूळ जेवढे आहेत त्याच्यापेक्षा पाणी आपल्याला थोडंसं जास्त लागतं. आता थोडंसं म्हणण्याऐवजी खूप जास्त पाणी लागतं, कारण आपल्याला चिकट असे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. थोडंसं खीर पातळ राहते म्हणून. तर इथे मी तांदूळ माझे छोट्या वाटीने 1 वाटी आहे, तर 2 ग्लासाच्या जवळजवळ पाणी घेतले. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं. थोडंसंच टाकायचं, खूप जास्त मीठ टाकायचं नाही. चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि तांदूळ धुवून त्यामध्ये टाकून द्यायचे. आता हे आपल्याला तांदूळ चांगले 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचेत. आता तांदूळ पाण्यात टाकले की लगेच एकदा ढवळून घ्यायचे, नाहीतर खाली पातेल्याच्या खालच्या साईडला तांदूळ चिटकतात जर आपण हलवले नाहीत तर. आता हे मीडियम गॅसवरती छान असे शिजायला ठेवून देऊयात. खिरीला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये पाव चमचा एवढी सुंठ पावडर, थोडीशीच बडीशेप आणि 1 इलायची टाकूयात. यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आणि खूप खीर टेस्टी लागते. आता मी इथे थोडासा खिसलेला खोबरा घेतलेला आहे. तुम्ही ओलं नारळ असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल. त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाका किंवा खिसून घेतलं तरीसुद्धा चालेल. यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित याला एकदा ढवळून घ्यायचं, छान शिजू द्यायचं. आता 70% आपला तांदूळ चांगला शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 70% शिजत आला की त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. आता तूप भरपूर जणांना जास्त आवडतं, त्यांनी थोडंसं जास्त टाका. तूप टाकल्यामुळे त्याला छान असा चटका बसतो, व्यवस्थित टेस्ट लागते त्याची खमंग अशी. वरतून खिरीमध्ये तूप घेण्यापेक्षा जेव्हा शिजायला ठेवतो तेव्हाच टाकलं तर खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मी 1 वाटी तांदूळ होते तर अर्धी वाटी एवढी साखर टाकलेली आहे. आम्हाला गोडाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं होतं म्हणून थोडी कमी साखर टाकली. तुम्ही थोडी जास्त टाकली तरी चालेल. आणि 70% तांदूळ शिजला की त्यामध्ये दूध टाकायचं. दूध टाकून 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे तांदूळ आपला घटाईला आला की खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. थंड झाल्याच्या नंतर खीर खूप जास्त घट्ट होते, त्यामुळे थोडंसं पातळ ठेवायची. आता आम्ही लगेचच थोड्या वेळाने खाणार होतो, त्यामुळे मी थोडीशी घट्ट केली, कारण पातळ केली तर मुलांना खायला प्रॉब्लेम होतो म्हणून थोडीशी घट्ट केली. छान अशी खीर बनवून झाली होती, टेस्टी पण झाली होती. तुम्ही कोणत्याही तांदळाची बनवा, चवीला खूप छान होते. आत्ता दुपारचे 2:15 झालेत आणि वेदांतला घेऊन आले मी, आणि आल्याच्या नंतर आता मी खीर खायला घेतोय, कारण वेदांत आला नव्हता म्हणून काही खाल्लीच नाही. म्हटलं तो आल्याच्या नंतर सगळे सोबत खाऊ. काव्याला काही कंट्रोल होत नाही आहे, तिनं पटकन आपलं घेतलं आणि खात बसली. थंड झाली, तिने जायच्या अगोदरच काढून घेतली होती वाटीमध्ये, येईपर्यंत थंड झाली आणि आता खाल्ली. कशी झाली काव्या? छान. छान झाली. आम्हाला गोड पदार्थ खूप जास्त आवडतात. मी, वेदांत, काव्या आम्ही तिघं पण खूप जास्त फूडी पण आहोत. आम्हाला नवनवीन पदार्थ ट्राय करायला आवडतं म्हणून काही ना काही बनवत सुद्धा राहतात. चला खीर वगैरे खातो, प्रसादाची आहे, आणि नंतर तुमच्याशी भेटतो. थोड्या वेळापूर्वीच माझं एक पार्सल आलेलं आहे, जे मी मिशोवरून मागवलेलं होतं. जास्त करून तर मिशोवरचे प्रोडक्ट्स काही तर रिटर्नच होऊन जातात आणि काही प्रोडक्ट्स मी यूज करते. बघू आता यातलं प्रोडक्ट्स चांगलं निघते का काय होते. मिशोवरती वस्तू वगैरे जे काही आपण मागवताल ते चांगल्या भेटतात, पण जसे कमी प्राईसच्या मागवताल तर क्वालिटी तेवढीच खराब येते, आणि चांगल्या क्वालिटीचे हवे असतील तर प्राईस तेवढीच जास्त असते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कधी मागवताल काही तर व्यवस्थित प्राईस पुन्हा रिव्ह्यू वगैरे बघून मागवा. आता हे मला ब्लशर आणि हायलायटर दोन्ही हवं होतं, तर दुकानात गेलं तर सिंगल भेटत होतं, असं भेटलं नाही. म्हणून मग मी मिशोवरतून मागवून घ्यायचं म्हटलं, कारण मिशोवरती चांगले प्रोडक्ट्स भेटतात. तर हे चांगलं आलेलं आहे. बघूयात आता जेव्हा यूज करेल तेव्हा कसं निघतं ते. खूप चांगलं आलेलं आहे प्रोडक्ट्स, आणि याची पॅकेजिंग पण खूप चांगल्या प्रकारे केलेली होती. काही प्रोडक्ट्स मिशोवरती चांगले भेटतात, जास्त करून मी रिव्ह्यू पाहते त्यामध्ये ते प्रोडक्ट्स कसं दिसते. ड्रेसेस वगैरे जे काही मागवायचे असतील त्या अगोदर रिव्ह्यू पाहते, कोणी घेतलेत, कशा प्रकारे आले, आणि त्यानंतर मागवते. कारण मी 2-3 प्रोडक्ट्स रिटर्न पण केलेले आहेत. हे प्रोडक्ट्स छान आलं पहा, खूप चांगल्या प्रकारे हायलायटर आणि ब्लशर आहे. हे पॅकेजिंग पण खूप छान आहे, कारण मेकअप वगैरे केल्याच्या नंतर काही प्रोडक्ट्स लागतात म्हणून मग हे मागवलं होतं. आणि अजून एक प्रोडक्ट्स मागवलेला आहे, तो वेदांतला पॅकेजिंग ओपन करायची म्हणून तो बसलेला आहे, तो ओपन करेल.
इथे मी एक वॉलपेपर मागवलेला आहे जे कपाटासाठी राहतो तो. माझ्या कपाटाचा पण कलर निघालेला आहे. आता 10-12 वर्ष झालं की ते लग्नात दिलेलं कपाट आहे, त्याचा कलर वगैरे निघून जात आहे. आणि नवीन कलर वगैरे मारायला म्हटलं ते कपाट घेऊन जा वगैरे खूप जास्त टेन्शन राहतं. त्यापेक्षा आपण बघूच स्टिकर वगैरे चिटकून भागलं तर भागलं. तर हे अशा प्रकारे स्टिकर आले, चांगल्या क्वालिटीचं आहे. आता चिटकवल्याच्या नंतर पण तुमच्यासोबत शेअर करते मी ते कसं दिसतंय. आणि याचे रिव्ह्यू खूप छान होते, जे लावलेले वगैरे होते म्हणून मी मागवलं. अजून एक प्रोडक्ट आलं होतं, 3 मागवले होते आणि तिन्ही एकाच दिवशी आले अर्ध्या तासाच्या मध्ये. मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू, ज्यांना कोणाला घ्यायचं वगैरे असेल तर त्यांना पण पाहता येईल. आणि हे सुद्धा मेकअपचंच एक प्रोडक्ट्स होतं, कन्सिलर आणि कॉन्टोअर वगैरे सगळं एकाच ह्याच्यामध्ये होतं. मग मी म्हटलं मागवून बघूया. त्याचे रिव्ह्यू मी यूट्यूबला पण सर्च केले होते, तिथे पण चांगले रिव्ह्यू होते, त्यामुळे मग मागवलं. कारण मेकअप करताना काही गोष्टी लागतात आणि दिवाळीला गेले होते तेव्हा थोड्याशा खराब झाल्या, त्यामुळे नव्हत्या माझ्याजवळ. तर मग म्हटलं आपल्याला एकच पॅलेटमध्ये सगळं भेटून जाते, कॉन्टोअर, कन्सिलर आणि आपल्याला बरं पण पडतं. जास्त पैसे आपले खराब होत नाहीत, छोट्या छोट्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट होतात. आणि खूप जास्त मोठं वगैरे असलेलं घ्यायचं झालं तर मग ते वाया जातं, कारण आपण एवढा जास्त मेकअप वगैरे काही करत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्येच इन्व्हेस्ट करायची म्हटली, एकदम आपल्याला हाय क्वालिटीचं वगैरे काही घ्यायचं नाही. त्यानंतर संध्याकाळी 6-6:30 झाले, अंधार पडला, त्यावेळेस मग दिवा वगैरे लावून घेतला. आता काव्याला ते घंटी वाजवण्यासाठी खूप जास्त ती तगमग करते, कारण तिला आवडतं. रोजची देवपूजा चालू असेल तर आरती करताना वगैरे घंटी तीच वाजवते. त्यानंतर संध्याकाळी दाल खिचडी बनवली होती, ती मुलांना सर्व केली. रात्रीचं जेवण मुलांना थोडंसं लवकर करायला देते मी. कधी कधी मी पण लवकर करते, कारण यांना यायला खूप उशीर होतो, त्यामुळे लवकर जेवण वगैरे करतात. आजचा दिवस आमचा अशा प्रकारे गेला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात असेच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.